पारंपरिक शेतीला फाटा देत जळगावच्या भडगाव तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी सतीश पाटील यांनी नवा आदर्श निर्माण केलाय। मध्य प्रदेशातील नीमच बाजारपेठेतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या शेतात इराणी अकरकारा या औषधी वनस्पतीचा यशस्वी प्रयोग केला। केवळ अर्ध्या एकरात 1 किलो बियाणापासून सतीश पाटील यांनी तब्बल 4 लाखांचे उत्पन्न मिळवले। महाराष्ट्रात इराणी अकरकाराची यशस्वी शेती करणारे ते पहिले शेतकरी ठरलेत। कमी खर्च आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शेतीतून भरघोस नफा कमावून दाखवलाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करमाडहून आलो। माझा गाव करमाड, माझं नाव ज्ञानेश्वर उत्तम पाटील। मी अगोदर मका, बाजरी, कपास ही लावत होतो। त्याच्यामध्ये एवढा काही नफा भेटत नव्हता, पण आता जे इथं आलो या दादाच्या शेतामध्ये, इथं फार नफाचं पीक आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी हे लावं अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो। तुम्ही कुठे पाहिली होती शेतीच्या? इथं मोबाईलवरती पाहिलं होतं सर। काय वाटलं तुम्हाला? भारी वाटलं सर ते, आणि भाव पण मस्त आहे, आणि सगळं म्हणजे कमी याच्यात उत्पन्नामध्ये येणारं चांगलं पीक आहे। हे सगळं शेतकऱ्यांनी लावं असं मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो। नमस्कार, मी समाधान पाटील करमाडहून बोलतो आहे। मी सतीश पाटलांचा व्हिडिओ पाहिला होता, यूट्यूबवर टाकलेला होता यांनी, की इराण अक्करकारा ही शेती म्हणून यांनी केलं तयार पीक। मी ते व्हिडिओ पाहून इथं आलो। इथं त्यांनी माहिती सांगितली की याच्या पहिले अगोदर मक्का, गहू, कपाशी, ज्वारी, बाजरी असं लावत होतं। त्याच्यामुळे देव बी काही साथ देत नव्हता निसर्ग, की आणि व्यापारी बी काही भाव देत नव्हता। मग हे सांगत होते, इथं आल्यानंतर शेती चांगली वाटली। ही इराणी अक्करकारा हे पीक चांगलं वाटलं, आणि जास्त मोठं बी नाही, ते छोटंसंच आहे। त्याच्यामुळे त्याला फवारणी बी वगैरे लागत नाही आहे, खत बी लागत नाही आहे, आणि याच्यात इन्कम जास्त आहे, की भाव बी चांगला मिळतो आहे, आणि मजूर बी एवढा लागत नाही यांना। की शेतकऱ्यांना सांगू द्यायचं की असं काहीतरी नवीन एक पीक लावा, की आपलं हे गहू, ज्वारी, बाजरी हे बी कमी करा। मित्रांनो, माझं नाव आहे सतीश शिवदास पाटील, राहणार आहे मी शिंदी, तालुका आहे माझा भडगाव, जिल्हा आहे माझा जळगाव। मी एक पारंपरिक फसल सोडून मी आता एक आगळ्या वेगळ्या फसलकडे गेलो आहे, त्याच्याकडे गेलो आहे मी, पिकाकडे गेलो आहे मी। तिचं नाव आहे इराणी अकरकारा, जिला आजकाल मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे। जसं करून चीन वगैरे ह्या देशामध्ये त्यांचं प्रोडक्शन वगैरे जास्त मागणीला आहे, एक्सपोर्ट वगैरे भरपूर होतात, आणि त्याच्या भरपूर कंपन्यामध्ये जे वापर होतो ना, ते जसा डाबर आहे, पतंजली आहे, जसं हर्बल प्रोडक्टमध्ये जितके पण आहे तितक्यामध्ये इराणी अकरकाराचे एकदम गुणकारी म्हणून आहे। हे मी असं लावलं दादा, मी पारंपरिक सोडून ह्या एका आगळ्या वेगळ्या शेतीकडे गेलो, कारण की दुसऱ्या शेतींमध्ये काही मला मुनाफा काही भेटत नव्हता। आता याच्यात एकदम भारी मुनाफा आहे मला। कम से कम पहिल्या तोड्याला 5 किलो, नंतर मला 75 किलो, मला आतापर्यंत तिथं मिनिमम मला 120 ते 140 किलो मला याचा माल प्रॉफिट झालेला आहे। मी फसल म्हणजे हे जे पीक आहे हे कंटिन्यू 8 ते 9 महिने चालेल सर। 9 महिने चालल्यानंतर भरपूर मला कॉस्ट देऊ शकते सर। जसं की बघा, मला आता मिनिमम त्याचं 3 ते 4.5 लाख रुपये मला हातात आलेले आहे। 20 गुंठ्यामध्ये असं कोणतंच हे नाही जे जिथं इतके पैसे येऊ शकतात। माझे दुसरे पण शेती बाजूला मक्का होता, त्या दुसऱ्या शेतात माझी ज्वारी होती, मला काही उत्पन्न करता काहीच प्रॉफिट झाला नाही। आणि जेणेकरून ही जे औषधी वनस्पती आहे हिला कॉस्ट वगैरे काहीच नाही, फक्त याला शेणखत वगैरे टाकावं लागेल। आणि आता वेगवेगळ्या भागामध्ये जसं वेगवेगळे मजूरचे रेट असतात, आमच्याकडे काही दुसऱ्याकडे काही, त्यामुळे मला ही एकदम भारी वाटली। हिला ना कोणतं मटेरियल लागतं ना काही लागतं, फक्त असं हलक्या ज्या पावडर मारू शकता तुम्ही, बुरशीनाशक वगैरे हलक्यातले हलके तुम्ही साप 19% ते कोणतं आहे दादा किती खर्च आलेला आहे तुम्हाला आणि उत्पन्न किती झालं? दादा मला खर्च आला 15 ते 16 हजार रुपये खर्च आलेला दादा मला। उत्पन्न मला मिनिमम 4 ते 4.5 लाख रुपये आले, आणि आता म्हणजे हे तर चालूच झालं दादा। अजून याच्या पुढं पण मला काहीतरी चांगला म्हणजे प्रॉफिट येऊ शकेल। बघा, हार्वेस्टिंगवर चालू आहे आता पीक। काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही? शेतकरी मित्रांना मी एकच माझं सजेस्ट करतील दादा, की मी पण शेतकरी आहे, की पारंपरिकमध्ये काहीच मजा नाही। मी पण पावसाळ्यामध्ये हे केलं होतं, कपास लावली होती, भुईमूग होता, जसं काही ज्वारी वगैरे, आता ज्वारी टाकली। त्याच्यातून बी बघा, अगोदर ज्वारी आता विकत होती, जेव्हा आपल्या शेतात होती तेव्हा ज्वारी विकत होती 2600 रुपये। आता आमच्या शेतात म्हणजे आता काढणीवर आली, आता ज्वारी आपण त्यांच्या मागं याच्या यापरी मागं बळजबरी जातो आहे, यापरी सांगतो 1900 रुपये क्विंटल, म्हणजे इतका डिफरन्स झाला दादा। आणि याचा एक असं दादा, मिनिमम याचा
याचा कमीत कमी त्याचा 50 ते 60,000 ते 70,000 रुपये याचा भाव कंपल्सरी राहू शकेल, कारण की याची मागणी भरपूर आहे दादा. याचं मार्केट कुठे आहे सर? दादा याचं मार्केट निमच एम पीमध्ये निमच आहे, तिथं याचं मार्केट आहे. आशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट आहे सर निमच, तिथं आहे सर. याचं बी वगैरे कुठे उपलब्ध होईल? सर बी वगैरे आपल्याकडे उपलब्ध होईल, जसं काही तुम्हाला जर जवळ पडत असेल मनसूर वगैरे तिकडं पण उपलब्ध होईल. फक्त जेणेकरून हीच काळजी घ्या की फक्त बी व्हेरीफाईड राहिलं पाहिजे. बाकीचे शेतकरी काय करतात, कच्चं तोडून देतात, त्याच्यात बी निघत नाही. मग शेतकरी बांधवांच्या अंगावरती पडतं ना. शेतकरी बांधवांचं कसं आहे, शेतीवरच उठणं बटणं सर, त्याच्याशिवाय. पण मला एकदम बेस्ट वाटलं सर, कारण की असं एक पण हे नाही केळीला भाव नाही, आता कशाला भाव नाही. हे जेणेकरून ना फक्त लेबर कॉस्ट द्यायची आपल्याला, दुसरं काही द्यायचं नाही सर आपल्याला याला. मी राकेश भागवत धनगर, गाव कमडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता संजय पाटील सरांचा. त्यांनी नवीन एक औषधी म्हणजे इराणी अक्करकरा म्हणून त्यांनी प्लॉट लावला आहे. आम्ही ते व्हिडिओ बघून म्हणजे आम्ही पारंपरिक पिकं लावत होतो, जसं काही मका, ज्वारी, कपास. आम्ही पारंपरिक पिकं लावून आम्हाला म्हणजे खर्चही राहत नव्हता. ह्या दादांचा व्हिडिओ बघून आणि त्यांना आम्ही इथं येऊन भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पारंपरिक पिकं सोडून अशा काहीतरी क्षेत्रात उतरा, म्हणजे तुम्हाला तुमची परिस्थिती बदलेल. तुम्हाला म्हणजे या अक्कलकरा जे दादांनी लावलं आहे त्याला खर्चही नाही आहे, खर्च खूप कमी आहे. सेंद्रिय करून आपल्याला मुनाफा आणि पैसे राहून जातात, मुनाफा राहून जातो. मी शेतकऱ्यांना विनंती करतो, तुम्ही फक्त अशा काहीतरी वेगळं करा, जसं काही संजय भाऊंनी केलं आहे. संजय भाऊंना भेटा, त्यांच्याकडून माहिती मिळवा. आम्हालासुद्धा त्यांनी व्यवस्थित असं माहिती दिली आहे आणि आम्ही पण त्या पिकाकडे ओढतो आहे. आता आम्ही माहिती घेतली आहे आणि बियाणंसुद्धा दादांकडून घेऊन जातो आहे. आम्ही प्लॉट टाकतो आहे. आम्ही आता लावून जून आणि जुलैमध्ये आम्ही प्लॉट लावणार आहे. 9 महिन्यापर्यंत ते पीक, त्याचा तोडा त्याचा तोडा चालूच असतो. ते असे कोणतेही पीक नाही आपल्याला की हार्वेस्टर चालू राहील आणि मुनाफा देतच राहील. ते एकच पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करतो दादा की तुम्ही ह्याकडे वळा, की जेणेकरून आपली सुधारणा होईल.